हॅलो स्टुडंट, आज आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट पाहणार आहोत. 5th स्टँडर्ड सेमी किंवा इंग्लिश दोन्ही मीडियमला हे चालणार आहे. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे राईट ऑल द नंबर फ्रॉम 1 to 20 युजिंग रोमन न्यूमेरल्स. तुमच्या स्कूलमध्ये तुम्हाला रोमन न्यूमेरल्स शिकवलीच असतील. तर आपल्याला काय लिहायचं आहे फर्स्ट क्वेश्चनमध्ये? 1 to 20 पर्यंत रोमनमध्ये लिहायचं आहे. तर फर्स्टली आपण काय करणार आहोत, इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये नंबर्स ॲड करून घेणार. 1 2 3 4 5. आता या 5 पर्यंत आपण पाहूयात कसं रोमनमध्ये लिहिणार आहोत. तर फर्स्ट कसं आहे, कसं लिहितात, तर फर्स्ट असं आय सारखं. इथे डबल आय म्हणजे 2 टाइम आय लिहिणार आहोत. सेकंडला, थर्डला म्हणजे 3ला 3 टाइम आय. पहा, आता 4ला थोडंसं वेगळं आहे. तर पहिला आहे 4ला आय आणि नंतर देन व्ही. हे असं रोमनमध्ये तुम्हाला काढावं लागणार आहे. 5ला काय आहे, 5ला तर ओनली व्ही. ओके, हे असं व्ही काढेल. नंतर देन आफ्टर 6 7 8 9 10. तर 6ला काय येणार आहे, व्ही जर ऑलरेडी 5ला असेल आणि 1ला आय असेल तर व्ही मीन्स 5 आणि आय म्हणजे 1. 5 आणि 1 किती येतो, 6. नंतर 5 आणि 2 किती टाइम, 5 आणि 2 किती येतो, 7 येतो. म्हणून आपण 5 आणि 2 असं लिहिणार आहे. 5 म्हणजे व्ही आणि 2चं डबल आय. ओके, 8ला काय येईल मग, व्ही म्हणजेच 5 आणि 3 टाइम आय असं. ओके, समजलं. आता 10ला जर आपण वेगळ्या प्रकारे लिहितोय तर सेम या मेथडने. 9ला काय येणार आहे, 10ला जर एक्स लिहितोय तर 9ला आपण आय एक्स असं, म्हणजेच 10 पेक्षा कमी. आणि हे आहे एक्स मीन्स 10. ओके, नंतर आहे 11 12 13 14 15. तर 11 कसं लिहिणार आहे, 10ला जर तुम्ही एक्स लिहित आहात तर 10 आणि 1 11. मग 10ला कोणता सिम्बॉल यूज केलेला आहे, एक्स, आणि 1चं आहे ते आय, एक्स आय. 10चं ॲज इट इज इथे 10 + 2 12 होतं. म्हणजेच 10 + 2, 10ला एक्स लिहितो आणि 2ला डबल आय लिहितो. समजलं. 13ला कसं येणार आहे मग, एक्स ट्रिपल आय. इथे 14ला परत अजून 4चं काय येत आहे, आय व्ही. तर आय व्ही लिहा ॲज इट इज. आणि 15ला आपण काय करणार आहोत, सॉरी इथे आय व्ही नाही लिहायचं, इथे आहे 15 मधला. हां बरोबर, आय व्ही लिहिलेला आहे 4चं. आणि 10ला काय लिहितो आपण, 10 + 4 14. तर 10ला एक्स लिहितो. ओके, आणि इथे 15ला थोडंसं वेगळं आहे. 10 + 5, 10 म्हणजे काय, एक्स, आणि 5चं काय येत आहे, व्ही, एक्स व्ही. 10 + 5 15, म्हणजेच 10ला एक्स लिहिलेला आहे आणि 5ला व्ही लिहिलेला आहे. समजलं. 16 17 18 19 20. 16 मीन्स 10 + 6. 10 मीन्स एक्स आणि 6ला काय लिहिलेलं आहे, व्ही आय. मग इथे व्ही आय. 17चं एक्सला एक्स म्हणजेच 10 + 7, 10ला एक्स आणि 7ला व्ही डबल आय. ओके, 18चं कसं करणार आहात, 18 म्हणजेच 10 + 8, 8ला व्ही ट्रिपल आय. ओके, 19ला 19 मधला आय एक्स हा 9 मध्ये कन्वर्ट झालेला आहे
आणि आता पहा एक्स आणि 10 प्लस 9 म्हणजेच 10चं काय सिम्बॉल आहे एक्स. एक्स आय एक्स. आय एक्स हे कशाचं आपण दिलं होतं 9चं. 10 प्लस 9 एक्स आय एक्स. 20चं किती येईल जर 10ला सिंगल एक्स असेल तर 20ला डबल एक्स. 10 प्लस 10 काय येतं 10 प्लस 10 डबल एक्स. ओके समजलं. आता देन नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. राईट द फॉलोइंग नंबर यूजिंग इंटरनॅशनल न्यूमेरल्स. म्हणजेच इथे काय सांगितलेलं आहे तुम्हाला तर तुम्हाला काही नंबर्स इथे दिलेले आहेत तर ते इंटरनॅशनल न्यूमेरल्समध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजेच रोमनमध्ये तुम्हाला दिलेले असणार आहेत. तुम्ही त्याचं कन्वर्ट करायचं आहे आपल्या इंग्लिशमध्ये. व्ही फर्स्ट मी लिहून घेतलेला आहे व्हीला किती आहे. व्ही म्हणजे किती करतो आपण 5. मग 5. देन आफ्टर 2 नंबर आहे व्ही आय आय. ओके असं दिलेलं असेल तुम्हाला तर काय आहे इथे पहा 7. व्ही आय आयला 7 आहे. थर्ड आहे एक्स. एक्स म्हणजेच किती आपण केलेलं आहे 10. फोर्थ नंबर एक्स आणि ट्रिपल आय. तर किती एक्स म्हणजे किती 10 आणि ट्रिपल आय म्हणजे 13. 10 प्लस 3 13. फिफ्थ नंबर काय दिलेला आहे एक्स आय व्ही. म्हणजेच एक्स म्हणजे 10 आय व्ही म्हणजे 4 14. सिक्स नंबर एक्स व्ही आय. इथे बघा कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला इथे दिलेला आहे. पहिला आहे एक्स आय व्ही आणि इथे एक्स व्ही आय. व्ही आय म्हणजे 6 आणि आय व्ही म्हणजेच आय व्ही म्हणजेच 14. म्हणजेच जर अगोदर असेल आय तर 4 असतो आणि नंतर असेल तर 6 असतो. मग 10 प्लस 6 किती येतो 16. समजलं. नंतर आहे एक्स व्ही आय ट्रिपल आय. किती येतो एक्स म्हणजेच 10 आणि व्ही आय म्हणजेच 8 18. लास्ट आहे 8 नंबरचा आय एक्स. आय एक्स म्हणजेच 9. ओके. आता फिलिंग द एम्प्टी बॉक्सेस. नंबर दिलेले आहेत. काही तुम्हाला वर्ड्समध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहेत. रोमनमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. 3 दिलेला आहे इथे. 3 दिलेला आहे तर आपण 3चं काय किती करतो कसं करत आहोत 3 रोमनमध्ये कन्वर्ट. इथे दिलेलं आहे. हे जर रोमनमध्ये दिलेलं आहे व्ही आय आय. व्ही मीन्स 5 आणि 3. 5 प्लस 3 किती येतो 8. म्हणून इथे काय लिहिणार आहात तुम्ही नंबर्समध्ये किंवा इथे वर्ड्समध्ये लिहायचे आहे. त्यांनी वर्ड्समध्ये लिहायला सांगितले आहेत. EIGHT. ओके. 6 कसं लिहिणार आहे 6चं कसं आहे व्ही. 5ला आहे व्ही आणि प्लस 1. 5 प्लस 1 किती 6. एक्स आणि 2 म्हणजे एक्स म्हणजे किती 10 आणि 10 प्लस 2 12. इथं लिहा TWELVE 12. ओके. हे फिलिंग द ब्लँक्स आहेत म्हणून अंडरलाईन करत आहे मी. 15 कसं लिहिणार आहात तर एक्स म्हणजे 10. 15चं 5चं किती व्ही. एक्स व्ही म्हणजेच 15. एक्स आय व्ही. एक्स म्हणजेच किती येतो एक्स म्हणजेच 10 आणि आय एक्स म्हणजेच 9. 10 प्लस 9 किती येतो 19. ओके समजलं. आता आहे राईट नंबर यूजिंग रोमन न्यूमेरल्स.
आता तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत, तुम्हाला रोमनमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. 9 कसं करणार आहात? एक्सच्या अगोदर आय द्यायचं आहे आपल्याला. 2 डबल आय. 17चं कसं? एक्स हा 10, 10 प्लस 7, 10चं आहे एक्स, 7चं आहे व्ही आय आय. 4चं काय करणार आहात? व्ही आणि त्याला अगोदर आय लावणार आहात. व्ही आय लिहिलेला असेल, व्ही आय इकडे असेल तर 6, व्हीच्या अगोदर आय लिहिलेला असेल तर 4. आणि 11 एक्स प्लस 1. 1 म्हणजेच काय? एक्स म्हणजेच 10, आय म्हणजे 1. 11. आता 18चं कसं लिहिणार आहात? 10 प्लस 8 म्हणजेच 10ला एक्स, व्ही आय ट्रिपल आय. तुम्हाला पाहून घ्यायचं असेल तर वन टाइम अजून उत्तरे लिहिण्यासाठी पाहून घ्या. ओके. पहा लास्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलेला आहे. पहिला प्रॉपर क्वेश्चन रीड करून घ्या, तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. गडबड करायची अजिबात गरज नाही. पहा क्वेश्चन नंबर 5. इन द टेबल बिलो इच गिवन नंबर इज रिटन इन इंटरनॅशनल न्यूमेरल्स. इथे तुम्हाला टेबलमध्ये इंटरनॅशनल न्यूमेरल्स मीन्स तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला अंक दिलेले आहेत. देन अगेन इन रोमन न्यूमेरल्स, त्याच्यानंतर दिलेले आहेत रोमनमध्ये. इफ इट इज रिटन करेक्टली इन रोमन न्यूमेरल्स पुट करेक्ट इन द बॉक्स. जर तुम्हाला ते रोमन न्यूमेरल्स करेक्ट वाटत असेल तर इथे खाली तुम्ही करेक्ट असं लिहायचं आहे. जर नसेल वाटत तर काय करायचं आहे? क्रॉस करायचं आहे. पण जेव्हा तुम्हाला ते क्रॉसमध्ये येईल, म्हणजेच ते जर चुकीचं आहे असं वाटत असेल तर ते तुम्ही करेक्ट करून लिहायचं आहे इथे. ओके. तर इथे आपल्याला पहिला आहे 4 आणि इथे दिलेला आहे 1 2 3 4. काही मुलं कन्फ्यूज होतात आणि हे करेक्ट वाटतं, पण हे करेक्ट आहे का? नाही. रोमनमध्ये हे चालत नाही, म्हणून याचा आन्सर आहे क्रॉसमध्ये. ह्याचा आन्सर क्रॉसमध्ये काय लिहिणार आहे? हे रॉंग आहे, हे रॉंग आहे असं. पण मग करेक्ट काय आहे? तर करेक्ट आहे आय आणि व्ही, म्हणजेच हे करेक्ट आपल्याला 4चं रोमनमध्ये आपण लिहितो. आता 6 व्ही आय हे तुम्हाला काय वाटत आहे? करेक्ट वाटत आहे, तर अशी तुम्ही टिक मार्क करून घ्या. तर इथे करेक्ट आहे तर त्याचं कोणतंही आन्सर लिहायची गरज नाही. आता पहा 8 असं आहे का? हे कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला असे देणार आहात. तर हे असं बिलकुल नाही आहे. 8 हे आपण असं लिहितो व्ही आणि ट्रिपल आय मध्ये. ओके, बरोबर. 16 म्हणजेच काय की 10 प्लस 6, मग 10 आणि 6 बरोबर हे करेक्ट आहे, तर हे करेक्ट लिहिणार आहोत. आता इथं 15 व्ही त्या मनाने ते बरोबर आहे, पण रोमनमध्ये ते लिहितात का? म्हणजे 5 प्लस 5 15 येतं, मान्य, पण हे असं लिहित नाही. 10 प्लस 5 करतात. 10 प्लस 5 म्हणजेच काय? 10चं सिम्बॉल आहे एक्स आणि 5चं सिम्बॉल आहे व्ही, म्हणून इथे आपण करेक्ट पण करून दाखवलेलं आहे. म्हणून सांगते की तुम्ही क्वेश्चन कधीही वाचताना, रीड करताना खूप घाई केली तर तुमचा आन्सर इथे, जर तुम्ही हे फक्त क्रॉस आणि करेक्ट केलं आणि तुम्ही जर आन्सर लिहायला विसरला तर तुमचे हाफ मार्क्स जाऊ शकतात. कोणताही घाई न करता तुम्ही पेपर किंवा तुमचं जे सिलेबसमध्ये आहे, नोटबुकमध्ये करताय ते व्यवस्थित सॉल्व करायचं आहे. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण मराठीतून आपण मॅथ्स शिकणार आहोत.